अंबडमध्ये धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी तिघाविरुद्ध गुन्हा दाखल. धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपावरून अंबड पोलीस ठाण्यात तिघाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी गुन्हा क्रमांक 581/2026 नुसार भारतीय न्याय संहितेचे कलम 299(3)(5) अन्वये 7 ऑगस्ट 2026 रोजी गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. या प्रकरणी रवींद्र प्रभाकर मसलकर वय 39 व्यवसाय व्यापार राहणार कावंदी गल्ली अंबड यांनी अंबड पोलिसात फिर्याद दिली आहे. फिर्यादीच्या तक्रारीनुसार गौतम गरुड कुरेवाड आणि सिद्धार्थ जाधव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी फिर्याद व FIR आधार कार्ड, 7/12 उतारे, जामीनदारासंबंधी कागदपत्रे, घटनास्थळ पंचनामा, पाहणी पंचनामा, मोबाईल जप्ती पंचनामा तसेच साक्षीदाराचे जबाब आदी कागदपत्रे व पुरावा तपासात घेतले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास अंबड पोलिसांकडून सुरू असून तपासाची वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. तर तपासी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे हे असून यांच्याशी संवाद साधला असता प्रसारमाध्यमांशी बोलताना पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे ठिकाणी जैन महामुनी यांच्याबद्दल धार्मिक आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे आणि व्हॉट्सअप तसेच फेसबुकला स्टेटस ठेवल्यामुळे दिनांक 26/7/2026 रोजी जी घटना घडलेली आहे त्यामध्ये पोलीस ठाणे अंबड जिल्हा जालना या ठिकाणी गुन्हा रजिस्टर क्रमांक 581/26 कलम 299 आणि 3(5) भारतीय न्याय संहिताप्रमाणे रवींद्र मसलकर यांनी गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये 3 आरोपींचा सहभाग होता, ज्यामध्ये सिद्धार्थ यादव या नावाने फेसबुकला पोस्ट केली होती आणि तिची कॉपी करून गौतम गरड या व्यक्तीने सदरची पोस्ट ही खुले विचारमंच या नावाचा अंबड शहराचा व्हॉट्सअप ग्रुपवरती पोस्ट व्हायरल केली आणि तिला इतर लोकांनी लाईक केल्यामुळे व शेअर केल्यामुळे 3 व्यक्तींवर यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे. यामधील ज्या 2 व्यक्ती आहेत त्या दीपक कुरेवाड जो राहणारा अंबड शहरातील आहे, तसेच गौतम गरड हा अंकुशनगर गुंडेवाडी या ठिकाणचा आरोपी आहे. तसेच यातील जो मुख्य आरोपी होता तो सिद्धार्थ सखाराम यादव राहणार बदलापूर पश्चिम ठाणे याला आम्ही दिनांक 19 ऑगस्ट 2026 रोजी पोलीस ठाणे अंबड या ठिकाणी आणलेले आहे. यामध्ये नमूद गुन्ह्यातील 3ही आरोपींना आम्ही आतापर्यंत पोलीस स्टेशनला आणून त्यांच्याकडे सविस्तर तपास करण्यात आलेला आहे. तसेच जो मुख्य आरोपी आहे सिद्धार्थ यादव याचा मोबाईल जप्त करून तो CA तपासणी करता आम्ही पाठवलेला आहे, ज्यामध्ये त्यांनी पोस्ट वगैरे डिलीट करून टाकलेले असलेल्या कारणाने तो डाटा रिकव्हर करत आहोत. तसेच अधिक तपास यामध्ये सुरू आहे. अशा प्रकारच्या कुठल्याही धर्माविरुद्ध धार्मिक तेढ निर्माण होईल असं कोणीही वक्तव्य करू नये किंवा तसा काही प्रकार आपल्या निदर्शनास आला तर आम्ही अंबड पोलीस स्टेशनच्या मार्फत आपणास आवाहन करतो की ते आम्हाला वेळीच लक्षात आणून द्यावे, जेणेकरून 2 धर्मामध्ये तेढ निर्माण होऊन वाद होणार नाही आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहील. आपलं नाव सर? मी पोलीस उपनिरीक्षक भगवान नरोडे, तपास अधिकारी आहे या गुन्ह्याचा.